नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. सेशल्सचे राष्ट्रपती डॉक्टर पॅट्रिक हर्मिनी यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 ते 29 जून सेशल्सच्या अधिकृत दौऱ्यावर आहेत. हिंदी महासागराच्या पश्चिमेला वसलेला अत्यंत महत्वाचं भौगोलिक स्थान असलेला हा देश. चीनने या देशाला आपल्या गोटात खेचण्यासाठी गेली अनेक वर्ष प्रयत्न केले. चीनचे आजही या देशाशी अत्यंत घट्ट संबंध आहेत, परंतु भारताएवढे नाही आहेत. भारताचे संबंध चीनपेक्षा अनेक पटीने सरस आहेत आणि त्याचं एक महत्वाचं कारण आहे. आणि याच कारणामुळे सेशल्सच्या 50व्या राष्ट्रीय दिनाच्या निमित्त प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रण गेलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. आणि याच विषयावर आज या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती, आमचा चॅनल सबस्क्राईब करा, आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, हाईप करा. हिंदी महासागर हे निर्विवादपणे भारताचं प्रभाव क्षेत्र आहे आणि चीन गेली अनेक दशकं या प्रभाव क्षेत्रामध्ये आपला दबदबा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. आणि म्हणून चीनने एक रणनीती आखलेली आहे. या रणनीतीला स्ट्रिंग ऑफ पल्स असं म्हणतात. म्हणजे ही रणनीती नेमकी काय आहे समजून घ्या. छोट्या छोट्या देशांना कर्जाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं आणि त्या देशांमध्ये नौदलाचे तळ निर्माण करायचे. सेशल्समध्ये सुद्धा चीनने हा प्रयोग केलेला आहे, परंतु सेशल्स आणि भारताचे जे संबंध आहेत ते कितीतरी भक्कम आहेत, कितीतरी घट्ट आहेत. सेशल्सचा सुवर्ण महोत्सवी राष्ट्रीय दिवस आहे आणि या दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मुख्य अतिथी बनवून सेशलने सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की भारत हा त्यांचा हक्काचा आणि अत्यंत विश्वासू असा मित्र आहे. मोदी हे सेशल्सच्या नॅशनल असेंब्लीमध्ये भाषण देणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहेत. सेशल्सच्या राष्ट्रीय दिनानिमित्त इथे जे संचलन निघणार आहे, इथे जी परेड निघणार आहे, त्या परेडमध्ये भारतीय लष्कराची एक तुकडी सुद्धा सामील होणार आहे आणि नौदलाची 2 जहाजं सुद्धा. हिंदी महासागराच्या नैऋत्येला वसलेला हा देश भारताच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा आहे. हा देश म्हणजे 115 बेटांचा समूह. भारताच्या किनारपट्टीपासून साधारण 3800 किलोमीटर आणि दक्षिण आफ्रिकेच्या किनारपट्टीपासून साधारण 1500 किलोमीटर. मुंबईतून जर तुम्हाला सेशल्सला जायचं असेल तर विमानाने तुम्हाला 4.5 तास लागतात आणि व्हिसा ऑन अरायव्हलची सोय या देशाने भारतीयांना दिलेली आहे. भारत हा हिंदी महासागराचा रक्षक आहे. इथल्या छोट्या मोठ्या देशांना सुरक्षा पुरवणं हे भारताचं महत्वाचं काम आहे. समुद्री चाचे, अंमली पदार्थांचे तस्कर आणि बेकायदा मासेमारी करणारी जहाजं यापासून भारत या छोट्या मोठ्या देशांना संरक्षण देत असतो. सेशल्सचं भौगोलिक महत्व अत्यंत मोठं आहे. अत्यंत महत्वाच्या अशा सागरी मार्गावर सेशल्स वसलेला आहे, जो सागरी मार्ग आशियाला आफ्रिकेपासून जोडतो. आणि त्याच्यामुळे चीन सारख्या देशांचा या देशावर प्रभाव निर्माण होणं हे भारताच्या दृष्टीने अजिबातच परवडणारं नाहीये. चीन आणि सेशल्सचे संबंध 1976 पासूनचे आहेत, म्हणजे राजकीय संबंध. या देशाचं भौगोलिक स्थान चीनला व्यवस्थित ठाऊक आहे. त्यामुळे सुरुवातीपासून चीनने प्रयत्न केले या देशाला आपल्या गोटात ओढण्याचे. चीनने इथे खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केलेली आहे. खूप मोठ्या प्रमाणामध्ये पैसा ओतलेला आहे. हा पैसा कर्जाच्या स्वरूपात ओतलेला आहे, अनुदानाच्या स्वरूपात ओतलेला आहे. चीनने इथल्या संसदेची निर्मिती केली. चीनने इथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीची निर्मिती केली. चीनच्या मदतीने इथे शाळा बांधल्या गेल्या, रुग्णालय बांधली गेली. चीनचा बेल्ट अँड रोड हा जो प्रकल्प आहे तो इथे सुद्धा राबवण्यात येतोय. चीनचा हा जो प्रकल्प आहे तो कर्जाचा एक खूप मोठा सापळा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एखाद्या देशाला पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी चीन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देतो, मदत करतो. परंतु कर्जाच्या व्याजाचा टक्का इतका मोठा असतो की एक दिवस हा जो देश आहे तो चीनच्या कर्जाच्या सापळ्यात अडकतो. सेशल्सची अशी स्थिती होणं हे भारताला अजिबात परवडणारं नाहीये, कारण सेशल्सचं भौगोलिक स्थान अत्यंत महत्वाचं आहे. आशिया आणि आफ्रिकेला जोडणारा जो सागरी मार्ग आहे त्या मोक्याच्या ठिकाणी सेशल्स वसलेला आहे. त्यामुळे चीनचा प्रयत्न इथे प्रभाव निर्माण करण्याचा आहे आणि भारताचा प्रयत्न हा प्रभाव मोडून काढण्याचा आहे, सेशल्सवर आपली पकड घट्ट करण्याचा आहे. चीनची सेशल्सला जी मदत आहे ती नागरी कामापुरती मर्यादित नाहीये. लष्करी कामासाठी सुद्धा चीनने सेशल्सला पैसा पुरवलेला आहे, उपकरणं पुरवलेली आहेत. सेशल्सच्या नौदलाला, सेशल्सच्या तटरक्षक दलाला चीनच्या माध्यमातून गस्ती जहाजं पुरवण्यात आलेली आहेत. अनेक लष्करी उपकरणं पुरवण्यात आलेली आहेत. एडनच्या आखातामध्ये समुद्री चाच्यांचा जो त्रास आहे तो प्रचंड मोठा आहे आणि हा त्रास चीनच्या व्यापारी जहाजांना सुद्धा होत असतो. इथे चीनी नौदल चीनच्या व्यापारी जहाजांचं रक्षण करत असतं आणि त्या चीनी नौदलाच्या जहाजांना, चीनच्या व्यापारी जहाजांना रसद आणि इंधन पुरवण्याचं काम सेशल्सच्या बंदरातून होतं. म्हणजे ही सेशल्सच्या मार्फत चीनला केली जाणारी मदत. सागरी अर्थव्यवस्था सेशल्ससाठी अत्यंत महत्वाची आहे आणि या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने चीन आणि सेशल्समध्ये ब्लू पार्टनरशिप करार झालेला आहे. एखाद्या मोठ्या देशाला एखाद्या छोट्या देशाची जर मदत करायची असेल तर तो देश काय करतो, त्या देशाला आपली बाजारपेठ उपलब्ध करून देतो. सेशल्सची जी उत्पादन आहेत त्या उत्पादनांना चीनने आपली बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. शिवाय 2026 मध्ये सेशल्स आणि चीनमध्ये करार झाला. या कराराच्या अंतर्गत चीनने सेशल्सला
100 दशलक्ष युआनचं अनुदान देण्याचं मान्य केलेलं आहे आणि या अनुदानाचा या राशीचा जो वापर आहे तो होणार आहे गृहनिर्माण, अन्न सुरक्षा आणि क्लीन एनर्जी या क्षेत्रामध्ये सेशलची मदत करण्यासाठी. इतक्या दूरवर अंतरावर असलेला चीन जर सेशल्सची मदत करू शकतो तर सेशल्स हा भारताचा शेजारी देश आहे. भारताने सुद्धा या देशासाठी भरभरून योगदान दिलेलं आहे. सेशलच्या विकासासाठी भारताने अलीकडेच एक विशेष पॅकेज जाहीर केलेलं आहे. हे पॅकेज आहे 175 दशलक्ष डॉलरचं. या पॅकेजच्या माध्यमातून सेशल्समध्ये सरकारी निवासांची निर्मिती केली जाणार आहे. वाहतूक व्यवस्था असो किंवा पायाभूत सुविधा असो त्या सुधारण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सेशल्सला जो समुद्री चाच्यांचा त्रास आहे किंवा अंमली पदार्थांच्या तस्करांचा त्रास आहे तो रोखण्यासाठी सेशल्सला गस्ती जहाजं, टेहाळणी विमानं भारताच्या माध्यमातून दिली जाणार आहेत. सेशल्सच्या तटरक्षक दलाला प्रशिक्षण देण्याचं काम सुद्धा भारताकडून सुरू असतं. सेशल्सच्या नौदलाच्या जहाजांची दुरुस्ती सुद्धा भारतामध्येच करण्यात येत असते. भारत जेव्हा एखाद्या देशाबरोबर मैत्री करतो तेव्हा भारत फक्त त्या देशाला मदत करत नाही, भारत त्या देशाला मजबूती सुद्धा देण्याचं काम करतो, सक्षम बनवण्याचं काम करतो. सेशल बाबत भारत तेच करतोय. भारताने UPI पेमेंट सिस्टीम विकसित केलेली आहे. अनेक देशामध्ये सुरू सुद्धा झालेली आहे. भारतामध्ये डिजिटल गव्हर्नन्स खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर हे जे भारतामध्ये डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर तयार केलेलं आहे ते सेशल्समध्ये सुद्धा विकसित करण्याचं काम आम्ही करू असं आश्वासन भारताने सेशल्सला दिलेलं आहे आणि त्या दिशेने आपण प्रयत्न सुद्धा सुरू केलेले आहेत. सेशल्सच्या फक्त तटरक्षक दलाला भारताकडून प्रशिक्षण दिलं जातं असं नाहीये. तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना, तिथल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांना, तिथल्या नौदलाच्या अधिकाऱ्यांना भारताच्या मार्फत प्रशिक्षण दिलं जातं. वैद्यकीय सेवा सेशल्समध्ये विकसित व्हाव्यात या दिशेने भारत काम करतोय. तिथे रुग्णवाहिका असो किंवा वैद्यकीय सेवा असो या सुधारण्याच्या दिशेने भारताने सेशल्सला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मदत केलेली आहे. सेशल्स हा बेटांचा देश आहे. इथे फारशी शेती होत नाही. त्याच्यामुळे अन्नधान्यासाठी सुद्धा सेशल्स भारतावर अवलंबून आहे आणि ही अन्न सुरक्षा भक्कम करण्याचं काम भारताने सातत्याने केलेलं आहे. भारताकडून सेशल्सला अन्नधान्यांचा आणि डाळीचा सातत्याने पुरवठा होत असतो. सेशल्स हा छोटासा देश आहे. द्वीपांचा समूह आहे. 115 बेटांचा समूह आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे या देशाला खूप मोठं सागरी क्षेत्र लाभलेलं आहे. 13.3 लाख चौरस किलोमीटर. आता इतकं मोठं सागरी क्षेत्र ज्या देशाकडे असतं त्या सागरी क्षेत्राचा सांभाळ करावा लागतो, त्याच्यावर नजर ठेवावी लागते. परंतु सेशल्सकडे ही क्षमता नाहीये आणि इथे मदत केलेली आहे भारताने इथे कोस्टल सर्व्हिलन्स रडार सिस्टीमची निर्मिती केलेली आहे, ज्याचा सेशल्सला सुद्धा फायदा होतो आणि भारताला सुद्धा फायदा होतो. सेशल्सला फायदा होतो देशाची सुरक्षा अबाधित ठेवण्यासाठी. भारताला याचा उपयोग होतो टेहळणीसाठी. सेशल्सचं भारतापासून अंतर 3800 किलोमीटर आहे. सेशल्स हा 3800 किलोमीटरवर असलेला भारताचा तिसरा डोळा आहे. सेशल्स हा अत्यंत महत्त्वाच्या सागरी मार्गावर बसलेला देश आहे. हजारो जहाजांची ये-जा या सागरी मार्गावरून होत असते आणि त्यातल्या प्रत्येक जहाजावर नजर ठेवणं या सर्व्हिलन्स सिस्टीममुळे भारताला शक्य होतं. सागरी संशोधन, हवामानाचे अंदाज बांधणं किंवा हायड्रोग्राफी म्हणजे समुद्राच्या तळाचे नकाशे बनवणं, अशा अनेक क्षेत्रामध्ये सेशल्स आणि भारत हे हातात हात घालून काम करत आहेत. परंतु जर आपण तुलना केली चीन सेशल्स संबंधाची आणि सेशल्स भारत संबंधाची तर आपल्या लक्षात येईल की चीन आणि भारत हे दोन्ही देश सेशल्सची मदत करत आहेत. परंतु भारताकडे असं एक ट्रम्प कार्ड आहे ज्या ट्रम्प कार्डची बरोबरी चीन कधीही करू शकत नाही आणि याच्याचमुळे भारत सेशल्स संबंध जे आहेत ते चीन सेशल्स संबंधाच्या तुलनेने अधिक वरचढ आहेत, अधिक भक्कम आहेत. सेशल्स हा अत्यंत छोटासा देश आहे. इथली लोकसंख्या सुद्धा अत्यंत छोटी आहे, म्हणजे अत्यंत कमी आहे. या देशाची लोकसंख्या जेमतेम 1.25 लाख ते 1,35,000 इतकी आहे. त्याच्यामध्ये भारतीय वंशाच्या नागरिकांची जी संख्या आहे ती जवळपास 7,000च्या आसपास आहे. इथे 9,000 अनिवासी भारतीय आहेत जे बांधकाम क्षेत्रामध्ये आहेत, व्यापार क्षेत्रामध्ये आहेत. परंतु इथली 82% लोकसंख्या अशी आहे ज्यांच्या रक्तामध्ये कुठे ना कुठेतरी भारतीय रक्ताची सरमिसळ झालेली आहे. म्हणजे त्यांच्या पूर्वजांपैकी कोणी ना कोणीतरी भारतीय आहे आणि त्याच्यामुळे सेशल्सवर भारताचा जबरदस्त प्रभाव निर्माण झालेला आहे. सेशल्समध्ये भारतीयांचा प्रभाव आहे. भारतीयांचा प्रभाव आर्थिक क्षेत्रामध्ये आहे, उद्योग क्षेत्रामध्ये आहे, व्यापार क्षेत्रामध्ये आहे, राजकीय क्षेत्रामध्ये आहेच आहे. वावेल रामकलवान हे सेशल्सचे राष्ट्रपती. त्यांचे आजोबा मूळचे बिहारचे, ते बिहारमधून सेशल्समध्ये जाऊन स्थायिक झाले होते. त्याच्यानंतर पॅट्रिक पिल्ले हे सुद्धा भारतीय आहेत. ते माजी परराष्ट्र मंत्री आहेत सेशल्सचे. तिथले नॅशनल असेंब्लीचे माजी अध्यक्ष आहेत. तिथले प्रमुख राजकीय नेते आहेत. अहमद अफीफ हे तिथले उपराष्ट्रपती राहिलेले आहेत. ते मूळचे गुजरातचे. सत्या नायडू हे सुद्धा तिथले एक प्रभावी राजकीय नेते आहेत. त्यांचं मूळ सुद्धा भारतामध्ये आहे. सुनील शहा हे तिथले उद्योजक आहेत आणि सेशल्सची जी बिझनेस काउन्सिल आहेत त्याचे ते प्रमुख आहेत.
1770 मध्ये सेशल्समध्ये पहिल्यांदा 27 जण उतरली होती आणि त्या 27 जणांतले 5 भारतीय तामिळ होते. आज सुद्धा सेशल्समध्ये एक भव्य तामिळ मंदिर आहे आणि ते तामिळ मंदिर तिथल्या संस्कृतीचं अविभाज्य भाग बनलेलं आहे. सेशल्सचा व्यापार असो, सेशल्सचा उद्योग असो, याच्यावर भारतीयांचा जबरदस्त प्रभाव आहे. भारतीय संस्कृतीला जसं हिंदू संस्कृती म्हणतात, सनातन संस्कृती म्हणतात, तसं सेशल्सची जी संस्कृती आहे तिला क्रिओल संस्कृती म्हणतात. क्रिओल वंशाचा सेशल्समध्ये प्रभाव आहे. म्हणजे इथली जी लोकसंख्या आहे त्यापैकी जवळजवळ 90% जे लोक आहेत ते क्रिओल वंशाचे आहेत आणि या 90% पैकी जवळजवळ 82% लोक असे आहेत ज्यांच्या रक्तामध्ये कधीतरी भारतीय रक्ताची सरमिसळ झालेली आहे. म्हणजे त्यांचे कोणतरी पूर्वज भारतीय आहेत. आता हे जे क्रिओल वंशाचे लोक आहेत त्या क्रिओल वंशाच्या लोकांच्या खाद्य संस्कृतीवर सुद्धा भारताचा ठसा आहे, विशेष करून तामिळनाडू किंवा गोव्याचा. या प्रदेशाला खूप मोठी सागरी किनारपट्टी लाभलेली असते. तिथलं अन्न असतं भात आणि मासे. सेशल्समध्ये सुद्धा अशा प्रकारचं अन्न आहे. तिथल्या जेवणाच्या ताटावर माशांचं वर्चस्व आहे. तिथे सुद्धा तेच मासे सापडतात जे भारताच्या समुद्रामध्ये सापडतात. म्हणजे सुरमई, करली, बांगडा, टुना, तांबोशा वगैरे वगैरे. आणि त्यांची जेवण करण्याची जी पद्धत आहे त्याच्यावर सुद्धा तामिळनाडू किंवा गोव्याची छाप आहे. तिथे जे माशाचं कालवण तयार केलं जातं त्याची पद्धत साधारण गोव्यात किंवा कोकण किनारपट्टीमध्ये ज्या प्रकारे माशाचं कालवण तयार केलं जातं तशीच आहे. फिश करी ही तिकडची राष्ट्रीय डिश, म्हणजे तिथे किती लोकप्रिय असेल याची तुम्ही कल्पना करू शकता. तर या फिश करीमध्ये ते लोक काय वापरतात? नारळाचं दूध वापरतात आणि वापरतात कढीपत्ता, हळद वापरतात आणि बाकीचे जे मसाले आपण वापरतो त्याला क्रिओल मसाले असं म्हणतात. परंतु ही जी फिश करी आहे त्याची जी चव आहे ती साधारण गोवन फिश करी सारखी असते. आता मोदी हे शुद्ध शाकाहारी आहेत. त्यांची आवडती जेवणाची जी डिश आहे ती खिचडी, कढी, पापड आणि दही. तर याच्यावर मोदी खुश असतात. शुद्ध शाकाहारी आहेत. आयुष्यात त्यांनी मांसाहाराचं कधी सेवन केलेलं नाहीये. त्यामुळे सेशोलाई क्रिओल फिश करी ही जरी सेशल्सची राष्ट्रीय डिश असेल तरी ती पंतप्रधान नरेंद्र मोदी चाखण्याची शक्यता खूप कमी आहे. परंतु या फिश करीचं महत्त्व त्यांना माहिती आहे. या फिश करीचा भारताशी असलेला संबंध माहिती आहे आणि भारताच्या फिश करीमध्ये आणि या फिश करीमध्ये जे साधर्म्य आहे ते सुद्धा त्यांना माहिती आहे. आणि ही जी फिश करी आहे ती चीनी चेकबुकवर भारी ठरलेली आहे हे सुद्धा त्यांना माहिती आहे. सेशल्स आणि भारताचे जे सांस्कृतिक बंध आहेत, भावनिक बंध आहेत, त्याच्यामध्ये फिश करी सारख्या अनेक गोष्टींचा समावेश आहे ज्याच्यामुळे हे संबंध अत्यंत घट्ट झालेले आहेत. आणि त्यामुळे चीन अनेक वर्ष सेशल्समध्ये पैसा ओततोय, परंतु ते संबंध तो निर्माण करू शकला नाही. ते भारताचे सेशल्सशी संबंध आहेत, कारण या संबंधांचा जो धागा आहे तो संस्कृतीचा धागा आहे आणि याच धाग्याच्या समोर चीनने हात टेकलेले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी 3 दिवसाच्या सेशल्स भेटीवर आहेत आणि या भेटीमध्ये ते अनेक महत्त्वपूर्ण करार करतील. अशा प्रकारचे करार करतील ज्याच्यामुळे आपली सामरिक शक्ती वाढणार आहे, आपल्या नौदलाची शक्ती वाढणार आहे आणि देशाची सुरक्षा, देशाचा व्यापार अधिक भक्कम होणार आहे. तर दोन देशांच्या संबंधामध्ये फिश करीचा सुद्धा एक रोल असू शकतो, एक भूमिका असू शकते. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा. सबस्क्राईब करा न्यूज डंका सोबत, सबस्क्राईब करा बीज डंका सुद्धा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.